पाटील येथे डॉक्टर कैलासजी जवादे हे डी वाय पाटील येथे प्राध्यापक आहेत. तसेच अवयवदान आणि प्रत्यारोपण चळवळीसाठी शासनाच्या सल्लागार समितीवर त्यांची निवड झाली आहे. त्यांनी दोस्त ही स्वयंसेवी संघटना स्थापन केली आहे आणि त्या संस्थेमार्फत वंचित घटकासाठी आरोग्य आणि वैद्यकीय सेवा याविषयी ते अनेक उपक्रम चालू असतात. तर आणि आपल्या SSY सत्संगामध्ये ते अनेक वर्षापासून सातत्याने असतात. तसेच ते SSY बऱ्याच दिवसापासूनचे साधक आहे. तर डॉक्टर जवादे यांना विनंती त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येत आहे का? हा, येतोय. हो, येतोय येतोय येतोय. आणि प्रेझेंटेशनही दिसतंय. हो हो. आणि दिसतंय. बाकीच्यांना एवढीच विनंती आहे की आपले माईक बंद करा, म्हणजे डिस्टर्ब होत नाही. कारण पाठीमागं घरातले काही पण आवाज चालू असतात ना. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर आज सर्वात प्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, कारण म्हणजे ही जी संधी दिलेली आहे अवयवदान या विषयावरती मला बोलण्याची आज आपल्या SSY परिवारामध्ये जी संधी मिळालेली आहे ती खरोखर माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण माझं जे काही आज कार्य मी करत आहे त्याचं मूळ जे आहे ते SSY मध्ये आहे. गुरुजींकडून जी काही प्रेरणा भेटली, जे ज्ञान मिळालं आणि त्याच्यातून वेगळं काहीतरी करण्याची जी प्रेरणा मला सतत मिळत राहिलेली आहे. त्यातून अवयवदान हा एक अत्यंत क्लिष्ट असा विषय जो आहे तो त्याच्यावरती मी गेली अनेक वर्ष काम करत आहे. प्रत्यारोपण क्षेत्रामध्ये मी माझं ट्रेनिंग झालेलं आहे. कॉम्प्लेक्स सर्जरीज मी नेहमी करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मला SSYच्या त्या SSY मधूनच मिळालेले आहेत. मी AMC ला जाण्याचा माझा प्रयत्न असतो. SSY मी 95 मध्ये औरंगाबाद मध्येच केलेलं आहे. संभाजीनगरमध्येच केलेलं आहे आणि आता मी मुंबईला आहे. पण मी SSYच्या सर्वांसोबत नेहमीच असतो आणि मला ते आवडतं देखील. तर मी माझं प्रेझेंटेशन चालू करतो. मी आज थोडंसं तुम्हाला सुरुवातीला ट्रान्सप्लांट या विषयाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. त्यानंतर सध्या काय स्थिती आहे, करंट स्टेटस काय आहे ट्रान्सप्लांटचं, आणि बायोडोनेशन हा एक जो कन्सेप्ट आहे, म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे दान, अन्नदान, पैशाचं दान, या गोष्टी आपण नेहमी बघतो. तसं बायोडोनेशन म्हणजे जैविक दान काय असतं त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. त्यानंतर या संपूर्ण संकल्पनेमध्ये मेंदू मृत्यू हा कन्सेप्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल सांगणार आहे. त्यानंतर मेंदू मृत झाल्यानंतर अवयवदानाची प्रोसेस काय असते, याच्यामध्ये या ऑर्गन डोनेशनच्या या चळवळीमध्ये काय काय चॅलेंजेस आहेत, त्यावरती सोल्युशन काय आहे, शासन काय करत आहे आणि शेवटी आम्ही काय करत आहोत याच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की गणपतीची निर्मिती कशा पद्धतीनं झाली. म्हणजे ज्या मानवी शरीरावरती हत्तीचं डोकं महादेवांनी लावलं आणि त्याच्यातून प्रथम पूज्य देवता म्हणजे गणपती हे निर्माण झाले, अशी आपण स्टोरी ऐकतो. तर एखादं खराब झालेलं अवयव किंवा एखादा निकामी झालेला अवयव ते काढून त्याच्या जागी दुसरा अवयव जर आपण बसवलं, चांगला अवयव, तर अ, तो व्यक्ती परत पहिल्यासारखा जगू शकतो. आणि याचं जे सायन्स मागच्या 100 वर्षामध्ये डेव्हलप झालेलं आहे, या शास्त्राला आपण ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतो. अ, बरेचसे उदाहरणं आहेत इतिहासामध्ये जर डोकावलं तर, जसं आपल्या मायथॉलॉजीमध्ये गणपतीचं उदाहरण आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी बरेचसे उदाहरणं आपल्याकडे आहेत. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये सुद्धा याचे उदाहरणं आहेत. इतिहासामध्ये सुश्रुतांनी काही रायनोप्लास्टीज केलेले आहेत, म्हणजे कापलेलं नाक परत जोडणे वगैरे अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया भारतामध्ये एक 5,000 वर्षापूर्वी झालेल्या होत्या. इथोपियामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे काही उदाहरणं तिथलचे जे ख्रिश्चन संत होते त्यांनी केले होते. पण आज जे आपण ट्रान्सप्लांट बघतो हे मॉडर्न मेडिसिन मागच्या 100 वर्षामध्ये इव्हॉल्व्ह झालेलं आहे. आणि एक टीम वर्क लागते याच्यामध्ये. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की
हे एकट्यानं करण्याचं काम नाहीये, तर हे एक टीम वर्क आहे. अ, कुठल्या कुठल्या गोष्टीचं ट्रान्सप्लांटेशन आपण करू शकतो? तर विविध प्रकारच्या पेशी जसं आयलेट सेल म्हणजे इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या ज्या पेशी असतात त्याचं प्रत्यारोपण करता येतं. स्टेम सेल म्हणजे बोन मॅरो मध्ये आपल्या एक मूळ पेशी जी असते त्याच्यातून कुठल्याही प्रकारच्या पेशी तयार करता येऊ शकतात. तर स्टेम सेलचं ट्रान्सप्लांट करता येतं, बोन मॅरोचं ट्रान्सप्लांट करता येतं, बोन्सचं, व्हॉल्व्हचं, हृदयामधल्या ज्या झडपा असतात त्याचं सुद्धा ट्रान्सप्लांट करता येतं. वेगवेगळे अवयव जर बघितले तर किडनी, लिव्हर, हार्ट, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, युट्रस, लंग हे वेगवेगळे अवयव आहेत त्यांचं सुद्धा ट्रान्सप्लांट करणं शक्य झालेलं आहे. आणि काही बॉडी पार्ट म्हणजे काही जणांचा चेहरा केमिकल बर्न्सनं पूर्ण चेहरा जळाला असेल तर तो पूर्ण अख्खा चेहरा बदलून टाकता येतो. किंवा रिसेंटली हँड ट्रान्सप्लांटेशन सुरू करण्यात आलेले आहे आणि भारतामध्ये सुद्धा ह्या शस्त्रक्रिया उपलब्ध झालेल्या आहेत. हे सायन्स कधीपासून सुरू झालेलं आहे आणि कधी इव्हॉल्व्ह झालं आणि कधी सुरुवात झाली असं जर बघितलं तर जगामध्ये पहिलं यशस्वी प्रत्यारोपण, किडनीचं यशस्वी प्रत्यारोपण 1933 मध्ये झालं होतं. आणि तेव्हापासून मग वेगवेगळे बाकीचे अवयव प्रत्यारोपित करता येऊ लागले. आणि अशा पद्धतीने हे सायन्स जे आहे ते इव्हॉल्व्ह झालेलं आहे. लिव्हरमध्ये कम्प्लीट लिव्हर किंवा पार्ट ऑफ लिव्हर, किडनीमध्ये 2 किडनी असतात त्यापैकी एक किडनी, स्वादुपिंडामध्ये अर्धा स्वादुपिंड, अशा पद्धतीनं ट्रान्सप्लांट हे करता येऊ शकतं. तर हे ट्रान्सप्लांटसाठी जसं हे सायन्स डेव्हलप झालेलं आहे याच्यामध्ये बरेचसे पेशंट जे आहेत ते ट्रान्सप्लांट करण्यासाठी पुढे येतात. आकडे खूप मोठे असतात ऍक्च्युअली या आजारांचे. पण त्याच्यातले काही जण मात्र वेटिंग लिस्टवरती स्वतःचं नाव नोंदणी करतात. तर महाराष्ट्रामध्ये ही मे मधली लिस्ट आहे जी आपल्या समोर मी आता मांडलेली आहे. तर किडनीसाठी महाराष्ट्रामध्ये मे अखेर जवळपास 7,269 रुग्ण या प्रतीक्षेमध्ये होते. लिव्हरसाठी 1,919, हृदयासाठी 141, फुफ्फुसासाठी 51, स्वादुपिंडासाठी 32 जण आणि इंटेस्टाईनसाठी 6 जणांनी आपलं नाव नोंदणी केलेली आहे. एवढे लोक या अवयवांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पण तेवढे अवयव मिळतात का? तर ते उपलब्ध होत नाही. आणि त्याच्यामुळेच आपण जैविक दान काय आहे याच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे. जैविक दान म्हणजे अशा पद्धतीच्या पेशी आहेत किंवा अवयव आहे किंवा सेल्स आहेत त्या दान करण्याची जी प्रोसेस आहे. म्हणजे अन्नदान जसं आपण एखाद्या ठिकाणी एकतर पैसा देऊन करू शकतो किंवा मग डायरेक्ट जे अन्न बनवण्यासाठी लागणारा जो माल आहे त्या पद्धतीने देऊ शकतो. तसं हे जैविक दान आपण कशा पद्धतीने करू शकतो? तर याचे वेगवेगळे प्रकार सांगण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कम्प्लीट बॉडी डोनेशन हा एक प्रकार आहे. आता कम्प्लीट बॉडी डोनेशन मध्ये संपूर्ण शरीर दान केलं जातं. पण या दानाचा उपयोग हा प्रत्यारोपणासाठी होऊ शकत नाही. तर हे दान जे आहे ते दुसऱ्या कारणासाठी वापरलं जातं. दुसरा प्रकार जो आहे तो ऑर्गन डोनेशन. तर जिवंत असताना आपण काही अवयव देऊ शकतो. अ, नैसर्गिक मृत्यू एखाद्याच्या घरामध्ये जर मृत्यू पावला तर त्याचे काही अवयव देता येतात. मेंदू मृत्यू झाल्यानंतर काही अवयव देता येतात आणि रिसेंटली डोनेशन आफ्टर कार्डियक डेथ म्हणजे हृदय बंद पडल्यानंतर सुद्धा काही अवयवांचं दान करता येतं. रिसेंटली आणखी एक महत्वाची गोष्ट चालू आहे. जगामध्ये संशोधन चालू आहे ज्याच्यामध्ये अॅनिमलचं अवयव जे आहेत म्हणजे एखाद्या पिगची किडनी ती माणसाला लावता येऊ शकते का? तर याच्यासाठी जागतिक पातळीवर सध्या संशोधन चालू आहे. कम्प्लीट बॉडी डोनेशन मी सांगितलं की याच्यामध्ये संपूर्ण बॉडी दान केली जाते. अशा पद्धतीचं दान डिपार्टमेंट ऑफ अॅनाटॉमी वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये जे शरीररचनाशास्त्र विभाग असतो तर त्या ठिकाणी हे दान स्वीकारलं जातं. आणि प्रत्येक इन्स्टिट्यूटचे सध्या तरी म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूटचे आपले आपले प्रोटोकॉल आहेत. कारण प्रत्येक इन्स्टिट्यूट त्यांच्या गरजेनुसार देहदान स्वीकारतं. जास्त बॉडी असल्या तर त्यांनाही तो प्रश्न येतो. त्यामुळे त्यांचे त्यांचे स्वतःचे प्रोटोकॉल असतात. आणि ही जी बॉडी आहे, जी देहदानाद्वारे बॉडी मिळते, त्याचा वापर हा एक तर डिसेक्शनसाठी केला जातो किंवा मग संशोधनासाठी केला जातो. एखादा आजार नेमका कसा वाढला गेला याचं संशोधन करण्यासाठी त्या बॉडीचा वापर केला जातो. कुठल्याही याच्यामध्ये
ट्रान्सप्लांटसाठी कुठल्याही अवयवाचा उपयोग होत नाही. जिवंत असताना आपण काय काय देऊ शकतो, तर 2 किडनी असतात त्यापैकी एक देता येते. लिव्हर एक जरी असलं तर ते वेगवेगळ्या 8 भागांनी बनलेलं असतं. त्यामुळे त्याच्यातले 4 भाग आपण काढून देऊ शकतो. स्वादुपिंड सुद्धा अर्ध स्वादुपिंड काढून देता येऊ शकतं. त्वचा देता येते आणि बोन मॅरो देता येते. तर अशा पद्धतीचं हे जिवंतपणे देण्याचं जे दान आहे, जिवंतपणे जे अवयव आपण एकमेकांना देऊ शकतो, त्याच्यावरती कायद्याचे बरेचसे बंधन आहेत. आणि सेकंड डिग्री पर्यंत म्हणजे जवळच्या नातेवाईकांमध्ये अशा पद्धतीचं दान हे शक्य असतं. याच्यामध्ये नंबर कमी असल्यामुळं स्वॅब डोनेशन हा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये क्रॉसिंग केलं जातं. जेव्हा सुटेबल डोनर नसतात तेव्हा त्यांचं क्रॉसिंग करून त्या फॅमिलीजमध्ये डोनेशन एक्सचेंज केलं जातं आणि तशा पद्धतीनं अवयव उपलब्ध करून दिले जातात. नैसर्गिक मृत्यू जेव्हा होतो तेव्हा 6 तासाच्या आत डोळे आणि त्वचा यांचं दान करता येतं. यांचं दान करता हाडांचं दान येतं. सुद्धा करता येतं. हाडांचं दान करता येतं, पण त्याच्यासाठी पेशंट जो आहे तो एखाद्या हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं असतं आणि टिश्यू बँक याच्यासाठी उपलब्ध असणं गरजेचं असतं. आता हा जो कन्सेप्ट आपण बघत आहोत की ब्रेन डेथ, याच्यामध्ये मेंदू पूर्णपणे निकामी झालेला असतो. आणि जेव्हा मेंदू निकामी झालेला असतो पण त्याचं हृदय चालू असतं, तर अशा वेळेस त्याच्या शरीरातील वेगवेगळे अवयव चांगले असतात आणि मग ते सगळे अवयव आपण काढून रुग्णांसाठी वापरू शकतो. असं मानलं जातं की एका मेंदूमृत व्यक्तीचे अवयव 55 जणांपर्यंत वापरता येतात. आणि त्याच्यामुळं देशामध्ये जर काही आपल्याला प्रमोट करायचं असेल तर मेंदूमृत व्यक्तीपासून अवयवदान करणं प्रमोट करणं गरजेचं असतं. हा जो नवीन कन्सेप्ट आलेला आहे कार्डियक डेथ नंतर अवयवदान करणे, याच्यामध्ये इथे आकृतीमध्ये जशी दाखवली एक मशीन असते आणि त्या मशीन मधून जेव्हा एखाद्याचं हृदय बंद पडतं त्या पेशंटला लगेच ओटी मध्ये घेऊन जातात आणि त्याचं हृदय या मशीनला जोडतात. आणि मग पुढची जी प्रोसेस आहे अवयव काढण्याची ती पार पाडली जाते. अ, या पद्धतीनं किडनी, लिव्हर आणि हार्ट असे तिन्ही अवयव काढता येतात आणि ते वापरले जाऊ शकतात. पण रिझल्ट याचे आणखीन चांगले नाहीयेत. सेकंड थिंग ही स्पेशल मशीन या पद्धतीच्या दानासाठी लागते. सध्या फक्त मुंबईमध्ये ही मशीन उपलब्ध आहे आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीचे दान हे शक्य आहे. आता सध्याची अवयवदानाची भारतातली परिस्थिती काय आहे? तर सध्या 1920 मध्ये 74 लोकांनी अवयवदान केलं होतं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. 21 मध्ये 95 लोकांनी केलं, 22 मध्ये 105, 23 मध्ये 148 आणि 2024 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 172 लोकांनी महाराष्ट्रामध्ये अवयवदान केलं. पण आकडे जर बघितले तर ह्या पद्धतीचं अवयवदान हे तरी सुद्धा खूप कमी नंबर आहे आणि हा नंबर वाढण्याची नितांत गरज आहे. आता हे मागच्या एका वर्षातला मुंबईचा डेटा आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 39 जणांना मेंदूमृत झाल्याचं निष्पन्न झालं. पण त्यातल्या 30 जणांचं अवयवदान शक्य झालेलं आहे. कारण वेगवेगळ्या कारणानं त्यातले 6 जणांनी कन्सेंट दिलं नाही. 3 जणांना वेगवेगळे प्रॉब्लेम डिटेक्ट झाले आणि अशा पद्धतीनं त्यांचं अवयवदान करता येऊ शकलं नाही. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सुद्धा याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम्स या प्रोसेसमध्ये असतात. आता मेंदू मृत्यू आपण बघितलं की मेंदू मृत्यू म्हणजे काय हे हा जो कन्सेप्ट आहे तो जाणून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला आठवत असेल की नाना पाटेकरचा हा एक फेमस डायलॉग क्रांतीवीर पिक्चर मध्ये होता की इधर मारने का नहीं, इधर छोटा मगज होता है और दिमाग रहता है, वो खराब हो गया तो आदमी मर जाता है. तर या ठिकाणी नेमकं काय असतं, तर ह्या जो मेंदूचा जो खालचा भाग आहे इथलचा भाग, तिथं आपला मेंदू स्तंभ म्हणजे मेंदूचा मुख्य मोठा मेंदू जो आहे तो मेंदू आणि स्पायनल कॉर्ड मज्जारज्जू, तर याच्यामधलं कनेक्शन जे आहे ते या भागामध्ये असतं. आणि त्या भागामध्ये आपल्या श्वसनाचं केंद्र असतं.
दाब जो आहे म्हणजे ब्लड प्रेशर ते कंट्रोल करण्याचं सेंटर तिथं असतं. कॉन्शियसनेसचं सेंटर तिथं असतं. बऱ्याचशा ऑटोनॉमिक फंक्शनचं सेंटर जे आहे ते या ठिकाणी या भागामध्ये असतं. आणि त्यामुळं हा भाग अत्यंत महत्वाचा असतो. अगदी छोटा असला तरी हा भाग जर डॅमेज झाला तर माणूस त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याचा मेंदू निकामी होतो आणि मेंदूमृत म्हणून त्याला घोषित करता येतं. नेमकं काय होतं तर अशा पद्धतीनं त्या भागामध्ये इजा झाली किंवा तो भाग निकामी झाला तर श्वसनाची प्रक्रिया बंद होते. आणि मग श्वसनाची प्रक्रिया बंद झाल्यानंतर काही वेळानंतर हृदय बंद पडतं. त्यामुळं शरीरामधला रक्तसंचार जो आहे तो बंद पडतो आणि माणूस मरण पावतो. तर या पद्धतीनं मेंदूमृत व्यक्तीमध्ये अ, माणसाचा मृत्यू होतो. आता हे कशामुळे मेंदू मृत्यू होऊ शकतो किंवा कशामुळे या भागाला इजा होऊ शकते? तर एकतर गनशॉट इंजुरी आहे, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आहे, उंचीवरून पडला एखादा व्यक्ती तर त्याच्यामध्ये होऊ शकतं किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाला. बऱ्याच वेळेस ब्लड प्रेशर वाढतं आणि रक्तवाहिनी फुटते आणि मग अशा वेळेस तो व्यक्ती मेंदूमृत बनू शकतो. किंवा कधी कधी रक्तप्रवाह बंद होऊन जातो म्हणजे इस्चेमिया होतो. आणि इस्चेमिया झाल्यामुळं आपण बघतो की बऱ्याच वेळेस पाय काळा पडतो, गँग्रीनस होतो. तसं नेमकं या भागामध्ये ती परिस्थिती होते आणि तो माणूस मेंदूमृत बनतो. आता याचं डायग्नोसिस कसं केलं जातं? म्हणजे ही कुठल्या डॉक्टरांना वाटतं म्हणून तो मेंदूमृत झाला की त्याच्यासाठी आणि बऱ्याच वेळेस पेशंट कोमामध्ये असतो. तर कोमामध्ये आणि मेंदू मृत्यूमध्ये काही फरक आहे का? तर तो फरक निश्चित आहे. आणि तो फरक वेगवेगळ्या तपासण्याद्वारे आपल्याला बघता येतो. तर त्याच्यामध्ये काही ब्रेन स्टेम रिफ्लक्सेस असतात. म्हणजे गॅग रिफ्लक्स आहे किंवा सिलियरी रिफ्लक्स आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे एखादी बाहुलीचा डोळा जर आपण डोकं जर फिरवलं तर तिचा डोळा त्या दिशेनं फिरतो. तर तशा पद्धतीने या लोकांचा जो डोळा जो आहे तो कॉन्स्टंट असतो. तर तो एक रिफ्लक्स आहे. सिटी स्कॅन, एमआरआय वगैरे वेगवेगळ्या तपासण्या आहेत. ट्रान्सक्रॅनियल डॉपलर आहे किंवा मग ईईजी नावाची तपासणी आहे. तर ह्या सगळ्या तपासण्यांमध्ये मेंदूमृत झाल्याचं निष्पन्न करता येतं. पण याची सर्वात महत्वाची जी टेस्ट आहे त्या टेस्टचं नाव आहे apnea टेस्ट. आता apnea टेस्ट हे नावाला जरी खूप मोठं असलं तरी ही तपासणी अत्यंत सोपी आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की नाक दाबलं की तोंड उघडतं. तर एखाद्या व्यक्तीचं जो व्हेंटिलेटर वरती आहे त्याचं व्हेंटिलेटर काही वेळासाठी जर आपण बंद केलं तर त्या व्यक्तीचं श्वासोश्वास घेण्याची जी प्रयत्न आहे तो एकदम जास्त मोठ्या प्रमाणात होईल. नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं कारण श्वास घेणं आवश्यक असतं. त्या पद्धतीनं व्हेंटिलेटर जर काही काळासाठी जर बंद केलं किंवा त्याच्यातून ऑक्सिजन देणं जर बंद केलं तर तो पेशंट जीवाच्या आकांतानं श्वास घेण्यासाठी प्रयत्न करू शकेल. आणि जर तसा तो प्रयत्न करत नसेल तर मग मात्र तो त्याचं श्वसनाचं केंद्र निष्पन्न खराब झालेलं हे निष्पन्न होतं. याच्यामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड किती आहे तो तपासला जातो. आणि हा कार्बन डायऑक्साईड विशिष्ट प्रमाणामध्ये जर वाढला तर आणि तो जर पेशंट श्वास घेण्यासाठी प्रयत्न त्यानं जर केला नाही तर त्याचा अर्थ त्याचं मेंदूमधलं केंद्र बंद झालेलं आहे आणि अशा वेळेस त्याला मेंदूमृत म्हणून घोषित केलं जातं. अ, कायद्यानुसार ही तपासणी जी आहे ती 4 डॉक्टर एकत्र येऊन 2 वेळेस 6 तासाच्या अंतरानं करतात. आणि 6 तासाच्या अंतरानं 2 वेळेस तपासणी केल्यानंतर कन्फर्म केल्यानंतर मग त्या व्यक्तीला मेंदूमृत म्हणून घोषित केले जातं. आणि त्याच्यानंतरच त्याचे अवयव जे आहेत ते प्रत्यारोपणासाठी वापरले जातात. तर हे थोडक्यात मी एक डायग्राम बनवलेली आहे की ज्याच्यामध्ये मेंदू मृत्यूची फिजिओलॉजी आपण बघितली. पण श्वसन प्रक्रिया बंद झाल्यानंतर एखाद्या पेशंटला जर आपण श्वसन यंत्रावरती जर ठेवलं तर त्या श्वसन यंत्रामुळं त्याचा श्वासोश्वास जो आहे तो चालू राहतो. त्याच्यामुळं त्याचं हृदय चालू राहतं, अवयव चांगले राहतात आणि मग ते आपण अवयवदानासाठी वापरू शकतो. तर आता ही प्रोसेस काय असते? एखादा व्यक्ती मेंदूमृत होतो म्हणजे त्यानंतर त्याचा अवयवदान करण्याची जी प्रोसेस आहे, तर पहिल्यांदा आपनीय तपासणी केली जाते. पहिल्या आपनीय तपासणीनंतर लक्षात येतं की हा आता मेंदूमृत बनलेला आहे. मग त्यानंतर त्याची विशिष्ट पद्धतीनं फॅमिलीची काउन्सिलिंग केली जाते. कारण अशा अशा परिस्थितीमधला एखादा रुग्ण त्याच्या नातेवाईकांना हे सांगणे की तुमचा
पेशंट आता पूर्णपणे मरण पावलेला आहे. कायद्यानं तो मरण पावलेला आहे आणि त्याच्या शरीरातले अवयव तुम्ही आम्हाला ट्रान्सप्लांटसाठी द्या. तर हे सांगता येणं अत्यंत कठीण असतं. त्यामुळे त्याची काउन्सिलिंग केली जाते. त्यानंतर दुसरी अपनिया टेस्ट होते. दुसऱ्या अपनिया टेस्टमध्ये कन्फर्म केलं जातं आणि मग त्याला विचारलं जातं की अवयवदान करण्याची इच्छा आहे किंवा नाही. जर अवयवदानाची इच्छा असेल तर मग त्या पेशंटचं विशिष्ट पद्धतीनं त्याचे अवयव चांगले राहावेत म्हणून त्याची ट्रीटमेंट करावी लागते. ती क्रिटिकल मॅनेजमेंट केली जाते. मधल्या काळामध्ये जे अवयव मिळणार आहेत ते कुणाला द्यायचे याच्याबद्दलही पूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते आणि मग अवयव काढण्याचं ऑपरेशन केलं जातं. आणि एकदा अवयव काढले की त्याच्यानंतर तुम्ही ऐकलं असेल की ग्रीन कॅरिडॉर बऱ्याच वेळेस संभाजीनगरमध्येही तयार करण्यात आलेलं आहे. कारण हे अवयव अत्यंत महत्वाचे असतात. तर ते योग्य वेळेमध्ये ते अवयव पोहोचायला पाहिजेत. त्यासाठी ग्रीन कॅरिडॉर केला जातो किंवा अवयव दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सप्लांट सेंटरला घेऊन दिले जातात आणि मग त्याचं ट्रान्सप्लांट केलं जातं. याच्यामध्ये पोलिसांची एनओसी महत्वाची असते. त्यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये पोलिसांमध्ये याच्याबद्दल अवेअरनेसचं मोठं काम चालू आहे. आणि समजा जवळचा नातेवाईक म्हणजे जवळच्या नातेवाईकांनी याच्यामध्ये संमती देणं फार महत्वाचं असतं. जवळच्या नातेवाईकाची संमती नसेल तर ट्रीटमेंट चालू राहते आणि अवयव त्याचे काढून घेतले जात नाहीत. आता याची टप्प्याटप्प्यानं जी प्रोसेस आहे तर ती कशी असते. सुरुवातीला डॉक्टरांना जेव्हा पेशंट असा एखादा रुग्ण भेटतो तर सुरुवातीला ते आयडेंटिफाय करावं लागतं की हा प्रॉबेबली मेंदूमृत बनू शकतो. आता याच्यामध्ये काउन्सिलिंग आणि कन्सेंट ही अत्यंत महत्वाची आहे. याच्यासाठी स्पेशल ग्रीप काउन्सिलर अपॉइंट केले जातात आणि ग्रीपच्या वेगवेगळ्या स्टेजेस मधून काउन्सिलिंग केली जाते. फॉर्म नंबर 8 नावाचा एक फॉर्म असतो. तो गुगलवरती सुद्धा उपलब्ध आहे. तो फॉर्म भरून द्यावा लागतो आणि मग अ, अवयवदान केलं जातं. आता याच्यामध्ये काही महत्वाचे जे फॅक्ट्स आहेत की एकदा मेंदूमृत झाल्यानंतर आतापर्यंत मागच्या एक 50-60 वर्षामध्ये लाखो रुग्ण मेंदूमृत झालेले आहेत. त्यांचं निदान झालेलं आहे. पण त्यातलं कुणीही सुद्धा आतापर्यंत वाचलेलं नाहीये. त्याच्यामुळं एकदा मेंदू मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं, की तो पूर्णपणे मृत झालेला आहे. असं आपण अ, मानू शकतो. अ, एकदा मेंदू मृत्यू झाला, की त्याचं पेनचं सेन्सेशनही निघून गेलेलं असतं. त्यामुळं त्याचे अवयव काढताना त्याला त्रास होईल किंवा आणखी काही होऊ शकेल. अशा पद्धतीचं कुठलीही शक्यता नसते. जेव्हा मेंदूमृत व्यक्तीचं अवयवदान केलं जातं, तर ही शस्त्रक्रिया चांगले लोक करतात. ट्रेन झालेले डॉक्टरच करू शकतात. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं डिस्फिगरमेंट किंवा विकृती शरीरामध्ये निर्माण केली जात नाही. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये बॉडी जी आहे ती परत नातेवाईकांना दिली जाते जेणेकरून त्यांचे जे काही रिच्युअल्स असतील ते ते पार पाडू शकतात. याच्यामध्ये हे जे दान केलं जातं हे दान पूर्णपणे चॅरिटी कन्सिडर केलं जातं. कुठल्याही पद्धतीचे त्याला इन्सेंटिव्ह किंवा फायनान्शियल कुठल्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतं. आणि याच्यामध्ये जी अलोकेशनची जी प्रोसिजर आहे ती अत्यंत ट्रान्सपरंटली मेंटेन केली जाते. म्हणजे मुंबईमध्ये या प्रत्येक कॉलचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि ते गरज पडली तर उपलब्ध करून दिलं जातं. कॉन्ट्रा इंडिकेशन्स फॉर ऑर्गन डोनेशन म्हणजे याच्यामध्ये काही विशिष्ट कंडिशन आहेत. म्हणजे एखाद्या पेशंटमध्ये जर समजा ऍक्टिव्ह इन्फेक्शन आहे किंवा काही अग्रेसिव्ह मॅलिग्नन्सी पेशंटमध्ये आहे किंवा HIV सारखी इन्फेक्शन त्या पेशंटमध्ये आहे, तर या कंडिशनमध्ये आपण अवयवदान स्वीकारू शकत नाही. आणखी काही विशिष्ट कंडिशन आहेत.
तर त्या कंडिशनमध्ये हे टेक्निकल टीम असते आणि ते डिसाईड करतात. अ, वय हे काही कॉन्ट्राइंडिकेशन नाही. म्हणजे वय जरी जास्त असेल पण अवयव चांगले असतील तर त्याचं दान करता येऊ शकतं. ब्लड प्रेशर, डायबिटीसच्या बाबतीतही जर अवयव चांगले असतील तर त्यांचं दान करता येतं. आणि एखाद्या लो ग्रेड मॅलिग्नन्सी त्याच्यामध्ये जर पूर्वी कॅन्सर होऊन गेलेला असेल आणि तो पूर्णपणे क्लिअर झालेला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा अवयवदान करता येऊ शकतं. केस बाय केस प्रत्येक केस ही डिस्कस केली जाते आणि त्याच्यानुसार डिसाईड केलं जातं की अवयव घ्यायचे अथवा नाही आणि त्याच्यानंतर डोनेशनची प्रक्रिया ही पार पाडली जाते. आता आपण का डोनेशन करायला पाहिजे? तर याच्यामध्ये आपण जर अवयवदान केलं तर आपले अवयव कुणाच्या तरी उपयोगी येऊ शकतात. अदरवाईज ते जाळले जातात किंवा पुरले जातात. अ, जर अवयवदान केलं तर अवयवांच्या रूपानं का होईना आपण पाठीमागे राहू शकतो. आपण ती जी गिफ्ट आहे, आयुष्याची, जीवनाची जी गिफ्ट आहे, म्हणजे एखाद्याचं त्या किडनी दिल्यानं किंवा लिव्हर दिल्यानं त्याचं आयुष्य वाढू शकतं. म्हणजे आपल्याला आपण तात्यासाहेब लहाने हे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांना त्यांच्या आईने किडनी दिली आणि जवळपास 36 वर्ष झालेले ते आजही जिवंत आहे. मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये 30 वर्षापेक्षा जास्त ट्रान्सप्लांटने जगलेले काही पेशंट बघितलेले आहेत. आमच्याकडे मुंबईला डॉक्टर अनिल सूचक म्हणून आहेत. त्यांचं 20 वर्षापूर्वी आम्ही ट्रान्सप्लांट केलेलं आहे. तर ट्रान्सप्लांट नंतर हे एवढं आयुष्य एखाद्याला जर भेटत असेल आणि त्याचं जर चांगलं होऊ शकत असेल तर निश्चितच आपण ऑर्गन डोनेशनचा विचार करायला पाहिजे. आणि असा एक अनुभव लक्षात आलेला आहे की ज्या ज्या फॅमिलींनी अवयवदानाचा निर्णय घेतला त्यांना नंतर जी फिलिंग असते ती खूप चांगली असते. उलट ज्यांनी नकार दिला त्यांच्या बाबतीत मात्र थोडासा उलट्या पद्धतीचा अनुभव पाहायला भेटतो. तर आता हे अवयवदान आपण जर करायचं असेल तर लगेचच आपण आपले अवयव काढून देण्याची गरज नाही. परंतु अवयवाचा दानाचा संकल्प करणं जास्त महत्वाचं आहे. आणि शासनानं आता ही प्रोसिजर अत्यंत सोपी केलेली आहे. स्क्रीनवरती जो एक क्यूआर कोड दिलेला आहे तो वाटल्यास तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. हा क्यूआर कोड जर तुम्ही स्कॅन केला गुगल स्कॅनरच्या माध्यमातून तर याच्यामध्ये नोटो नावाची जी शासनाची यंत्रणा आहे, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, त्यांची साईट ओपन होते. आणि त्या साईटवरती जाऊन तुम्ही तो फॉर्म जर भरून दिला तर तुमचं प्लेजिंग होतं. आणि प्लेजिंग एकदा केले की तुम्हाला अशा पद्धतीचं एक शासनाचं सर्टिफिकेट, प्लेज सर्टिफिकेट, की तुम्ही अवयवदानाचा संकल्प केलेला आहे. अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट तुम्हाला भेटतं. तुम्हाला जर हवा असेल तर त्याचं एक डोनर कार्ड सुद्धा भेटतं. सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही जर एखाद्यानं प्लेज केलं तर घरच्या नातेवाईकांना सांगणं गरजेचं आहे. कारण जेव्हा अशी परिस्थिती तुमच्यावर ओढावेल तर त्यावेळेस नातेवाईकांना तो निर्णय घ्यायचा आहे. सेकंड थिंग, डोनर कार्ड जर तुम्ही तयार केलं असेल तर ते डोनर कार्ड नेहमीसाठी जवळ असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये भविष्यामध्ये एआयचा वापर करून कदाचित आणखी चांगली यंत्रणा उभी राहील की जेणेकरून अवयव दान करून ज्यांनी ज्यांनी संकल्प केलेला आहे त्यांची नावं यंत्रणेला ताबडतोब कळतील. तर या पद्धतीचं हे अवयवदानाविषयी संपूर्ण माहिती आहे. आजही बरेचसे चॅलेंजेस आहेत. कारण याच्यामध्ये चॅलेंजेस जर बघितले तर सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आहे की आजही याच्याबद्दल जनजागृती पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीये. आणि नुसत्या सामान्य जनतेमध्येच नाही तर डॉक्टरांमध्ये सुद्धा या पद्धतीची जागृती नाही आणि त्यामुळं बऱ्याच वेळेस अवयवदान शक्य असताना सुद्धा केलं जात नाही. काही धर्मांमध्ये अवयवदानासाठी निषिद्ध मानलं जातं किंवा काही धर्म खरं तर तशी परिस्थिती नाहीये. परंतु काही जण धर्माचा आधार घेऊन अवयवदान करता येणं शक्य नाही असं म्हणून अवयवदानासाठी नकार देताना दिसतात. बऱ्याच वेळेस अनरिअलिस्टिक होप्स, म्हणजे जेव्हा एखादा पेशंट मेंदूमृत बनतो तेव्हा नातेवाईकांचं असं असतं की तुम्ही प्रयत्न करा. आता रिसेंटली माझ्याकडे एक पेशंट होता आणि त्यांना जेव्हा सांगितलं की तो मेंदूमृत झालेला आहे तर त्यांचं असं होतं की डॉक्टर आम्ही तुम्हाला देवासारखं मानतो आणि तुमच्या हाताला नक्की यश येईल. तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न सोडू नका.
म्हणजे खूप कन्व्हिन्स करूनही त्याला ते कन्व्हिन्स झाले नाही. शेवटपर्यंत त्यांनी आशा ठेवली, पण त्या मधल्या काळामध्ये पेशंटचे अवयव खराब झाले आणि तो अवयवदाता बनू शकला नाही. नंतर तो कार्डियाक अरेस्ट होऊन तो पेशंट मरण पावला. आपल्याकडे कॉम्प्लेक्स फॅमिली स्ट्रक्चर हा एक फार मोठा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे नेमका निर्णय घेणारा कोण असेल हे कधीच सांगता येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस अशा गोष्टी झालेल्या आहेत की आमचे काका येऊ द्या, मग आम्ही डिसिजन घेतो, किंवा आमचे मामा येऊ द्या, आमचे फलाने व्यक्ती येऊ द्या, त्याच्यानंतरच आम्ही काय तो निर्णय घेऊ. आणि त्याच्यामध्ये बरेचसे जण मरण पावलेले आहेत. अ, आणखी एक महत्वाची गोष्ट मागच्या काही दिवसांमध्ये दिसतेय ती म्हणजे डिक्रीजिंग ट्रस्ट इन हेल्थ केअर. बऱ्याचशा वेळेस डॉक्टर पेशंट हार्मोनी आता कमी झालेली आहे. वैद्यकीय हा अ, वैद्यकीय सेवा न राहता तो एक व्यवसाय बनलेला आहे. आणि त्याच्यामुळं हा जो अ, वैद्यकीय व्यवसायावरचा अ, विश्वास जो आहे तो विश्वासार्हता कमी झालेली दिसत असल्यामुळं त्याच्यामुळं सुद्धा अवयवदान होत नाही. बऱ्याच वेळेस पिक्चरमध्ये आपल्याकडे चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात येतं आणि त्याच्यामुळं सुद्धा लोकांमध्ये वेगवेगळे गैरसमज तयार होतात आणि त्यामुळं अवयवदान केलं जात नाही. तर एकीकडे आता आपण बघतो की अवयवदानाची खूप स्कार्सिटी आहे. तर दुसरीकडे अवयव बरेचसे वेस्ट होतात. कारण साधारणतः आयसीयू बेड्स आपल्याकडे जितके आहेत, तर त्याच्यापैकी 1% पेशंट हे आयसीयू मधले 1% पेशंट म्हणजे 100 बेड जर तुमच्याकडे असतील, तर त्याच्यातला एक जण मेंदूमृत असतो, असं मानलं जातं. असं स्टॅटिस्टिक्स आहे. तर आपण इमॅजिन करू शकतो की संपूर्ण भारतामध्ये किती आयसीयू बेड्स असतील, किंवा महाराष्ट्रामध्ये, किंवा एकट्या संभाजीनगरमध्ये किंवा मुंबईमध्ये आयसीयूचे किती बेड्स आहेत. आणि त्याचा 1% जर काढलं तर दररोजचे 8-10 रुग्ण जे आहेत ते मेंदूमृत होऊन मरण पावतात. दुर्दैवानं त्यांच्यासोबत त्यांचे अवयव वाया जातात, ते वापरले जात नाही. तर याच्यासाठी सोल्युशन काय आहे? सगळ्यात महत्वाचं याच्यातले जे कन्सेप्ट आहेत, वेगवेगळे कन्सेप्ट, ते समजून घेणं गरजेचं आहे. मेंदू मृत्यू होऊ शकतो किंवा मेंदू मृत होऊन माणूस मरण पावू शकतो, हे समजणं गरजेचं आहे. आणि याच्यातल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या जर समजल्या, प्रत्येक जणाला अवयवदानाविषयी जागृती झाली, तर अवयवदानाचं प्रमाण वाढणं काही डिफिकल्ट नाहीये. याच्यासाठी भारताच्या म्हणजे केंद्रीय शासनानं भारत देशामध्ये कायदा पारित केलेला आहे. तो 1994 मध्ये ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऍक्ट या नावानं हा ऍक्ट प्रसिद्ध झालेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की मेंदू मृत्यूला या कायद्यानं मान्यता दिलेली आहे. मेंदू मृत्यू म्हणजे मृत्यू असं अ, कायद्यानं मान्य केलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीच्या अवयवांचं मेंदूमृत झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानाला सुद्धा कायद्यानं मान्यता दिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं, अशा पद्धतीचे अवयव कुठेही विकता येणार नाहीत, किंवा ते कोणी विकत घेऊ शकणार नाही. अशा पद्धतीचं एक महत्वाचं याच्यामध्ये कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे की हे पूर्णपणे चॅरिटीच्या पद्धतीने हे केले जातील. आणि जेव्हा जिवंतपणे अवयवदान करायचंय त्याच्यासाठी सुद्धा विविध प्रकारचे नियम आणि अटी त्यांनी सांगितलेले आहेत. तर आता वेगवेगळे जे चॅलेंजेस आहेत याच्यामध्ये काय करायला पाहिजे? तर आपल्याला माहित आहे की स्पेन नावाचं एक जगाच्या पाठीवर अगदी छोटंसं राष्ट्र आहे. म्हणजे जगाच्या नकाशामध्ये शोधून बघावं लागतं. तर ह्या स्पेन नावाच्या या राष्ट्रामध्ये जगामध्ये अवयवदानाचं सर्वात जास्त प्रमाण कुठं असेल तर ते स्पेनमध्ये आहे. म्हणजे कंपॅरिझन जर सांगायचं झालं तर भारतामध्ये 1 करोडमध्ये एक व्यक्ती अवयवदान करतो. तर जगामध्ये स्पेनमध्ये 1 करोडमध्ये 340 जण अवयवदान करतात. आणि ते का करतात? तर त्यांच्याकडे प्रत्येक जण अवयवदानाच्या बाबतीत त्यांना माहिती आहे. त्यांच्याकडे कम्प्युटराइज सिस्टीमचा वापर बऱ्याच वर्षांपासून केला जातो. एखादा व्यक्ती मेंदूमृत बनू शकतो, हे अगदी तो कोमामध्ये गेल्यापासून त्याच्यावरती निगराणी ठेवली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं तिथं एकदा एखादा व्यक्ती जर मेंदूमृत बनला, तर त्याला नॅशनल प्रॉपर्टी कन्सिडर करून त्याचं अवयवदान, त्याचं कन्सेंट आहे असं समजून त्याच्या शरीरातले अवयव काढून घेतले जातात आणि ते प्रत्यारोपणासाठी वापरले जातात. आपल्याकडे अशा पद्धतीचं प्रिझ्युम्ड कन्सेंट
होऊ शकत नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळं तिकडे ऑप्ट आउट, म्हणजे जर एखाद्याला करायचं नसेल डोनेशन तर त्याला तसं लिहून द्यावं लागतं. आपल्याकडे एखाद्याला डोनेशन करायचं असेल तर त्याला तसं कन्सेंट द्यावं लागतं, मगच आपण अवयवदान घेऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती 2011 मध्ये हे एक्सपर्ट आले होते. तुम्ही बघू शकता की आमची केईएम ची टीम होती आणि केईएम मध्ये हे स्पेनचे लोक जेव्हा आले तर त्यांनी सांगितलं की ही सामाजिक चळवळ बनणं गरजेचं आहे. आणि मग ही सामाजिक चळवळ बनण्यासाठी काय करायला पाहिजे? तर गुरुजींचं एक वाक्य आहे की गुड थिंग हॅपन्स ऑटोमॅटिकली वेन गुड पीपल कम टुगेदर. तर चांगले लोक एकत्र येऊन याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी बऱ्याच जणांनी व्हॉलंटियर बनणं गरजेचं आहे, स्वयंसेवक बनणं गरजेचं आहे. अ, त्याच्यातूनच ही मुवमेंट उभी राहू शकते. आता ही मुवमेंट उभी राहत आहे. तर एक हे डॉक्टर थॉमस टार्जल ज्यांनी जगामध्ये पहिलं ट्रान्सप्लांट केलं, यांचं एक वाक्य होतं की हिस्ट्री ऑफ मेडिसिन इज दॅट व्हॉट वॉज इनकन्सिवेबल येस्टरडे अँड बेअरली अचिवेबल टुडे ऑफन बिकम्स रुटीन टुमारो. तर 2011 मध्ये जेव्हा हे टीम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आली, त्यानंतर मी याच्यावरती विचार चालू केला की आपण एक पब्लिक मुवमेंट याच्यामध्ये डेव्हलप करू शकतो का. आणि मग मी 2015 पासून पंढरपूरच्या वारीमध्ये हे काम चालू केलं. आणि आता आपण बघतोय की वारकऱ्यांच्या माध्यमातून ही एक मुवमेंट बनत आहे. बरेचसे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. इव्हन शासनानं सुद्धा खूप पुढाकार घेतलेला आहे. ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑर्गनायझेशन याच्यामध्ये नोटो, रोटो, सोटो, मॅकफॉट, झेडटीसीसी, ऑर्बो ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या शासनाच्या यंत्रणा आहेत. ह्या यंत्रणा याच्यासाठी काम करत आहेत. एफओडी म्हणजे फेडरेशन फॉर ऑर्गन डोनेशन, ही अशासकीय संस्था आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या एनजीओला रिप्रेझेंट करणारी ही संस्था आहेत. बऱ्याचशा एनजीओ स्वयंसेवी संघटना याच्यामध्ये या कार्यामध्ये पुढे आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आमची दोस्त ना नावाची एक संघटना आहे, ती सुद्धा याच्यामध्ये कार्य करत आहे. आता याच्यामध्ये मी बऱ्याचशा डिटेलमध्ये नाही जाणार. वेगवेगळ्या ह्या शासनाच्या यंत्रणा आहेत आणि काही अशासकीय यंत्रणा आहेत. फेडरेशन जे आहे ते यांनी महत्वाचं काम याच्यामध्ये बहुतांश हे ज्येष्ठ नागरिक आहेत या फेडरेशनमध्ये. यांनी महत्वाचं काम जे जर काय केलं असेल तर ते पदयात्रा काढून यांनी महाराष्ट्रभर अवयवदानाची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि आता फेडरेशनच्या बहुतांश शहरांमधून यांच्या ब्रांचेस आहेत आणि त्या त्या ठिकाणी अवयवदानाचं जनजागृतीचं कार्य हे करत असतात. आता याच्यामध्ये शेवटचा मुद्दा आम्ही काय करतो, तर आमची जी दोस्त नावाची संघटना आहे, धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशिओ हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन, तर ही आम्ही 2001 मध्ये एक सामाजिक सेवेसाठी एक प्लॅटफॉर्म असावा, कुठतरी एखाद्या व्यासपीठ उभं करावं या उद्देशानं आम्ही ही परभणीमध्ये ही संस्था उभी केली होती. काही डॉक्टर मंडळी आणि काही कॉमन कम्युनिटी मधले लोक असे एकत्र येऊन त्यांनी ही संस्था चालू केली होती. आणि फक्त हेल्थ केअरच नाही तर वुमन एम्पॉवरमेंट, रूरल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि प्रमोशन, ग्लोबल पीस असे वेगवेगळे उद्देश आम्ही समोर ठेवले होते. आणि त्याच्या माध्यमातून हे अ, 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 वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबवायचे आम्ही ठरवले होते. याच्यामध्ये आम्ही मुंबईमध्ये मी रेग्युलरली मेडिकल आणि सर्जिकल कॅम्प्सचं आयोजन आम्ही इथं करत असतो मुंबईमध्ये. दिंडी आम्ही 2015 पासून चालू केलेली आहे. पालघर हा एक इकडे ट्रायबल एरिया आहे, आदिवासी लोकांचा जिल्हा आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे पालघर हा मुंबईला एवढ्या जवळ असून आम्ही बघितलं की तिथलचे लोक मुंबईला येऊन ऑपरेशन करण्यासाठी घाबरतात. त्यामुळे 2016 पासून आम्ही तिथं शासनाच्या सोबत जाऊन सर्जिकल कॅम्प सुरू केले. आणि आतापर्यंत जवळपास 2000 लोकांचे ऑपरेशन्स, शस्त्रक्रिया आम्ही तिथं करून दिलेल्या आहेत. रिसेंटली आम्ही पनवेलमध्ये एक ओपीडी चालू केलेली आहे. आणि भारतामध्ये एकमेव एक गुजरातमध्ये एक केंद्र आहे जिथं संपूर्ण प्रत्यारोपण कुठलाही पैसा न घेता केलं जातं. असं एकमेव केंद्र गुजरातमध्ये आहे. तर तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावं याच्यासाठी आमची संस्था प्रयत्नशील आहे. आणि त्या पद्धतीचे काम आम्ही करत आहोत. मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही अ, पुण्यामध्ये एक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या नावाचा एक गणपती, म्हणजे पहिला सार्वजनिक गणपती म्हणून
हा गणपती आहे आणि ह्या ट्रस्टच्या लोकांसोबत माझे बऱ्याच वर्षाचे रिलेशन आहेत. तर त्यांच्यासोबत आम्ही एक NTORC, नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर, म्हणजे कुठलंही 25 बेडचं हॉस्पिटल जिथं 5 ICU बेड आहेत आणि एक ऑपरेशन थिएटर आहे, तर शासन त्याला नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर म्हणून मान्यता देतं. म्हणजे एखादं त्या ठिकाणी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया केली जाऊ शकत नाही, पण एखादा व्यक्ती जर मेंदूमृत आढळला तर त्याचा अवयव काढण्यापर्यंतच्या सगळ्या शस्त्रक्रिया तिथं सगळ्या प्रोसिजर तिथं पार पाडल्या जाऊ शकतात. तर अशा पद्धतीचं केंद्र शासन मान्यता देते. त्याच्याबद्दल डॉक्टरांमध्ये जनजागृतीचं काम आम्ही चालू केलेलं आहे. तर ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या कम्युनिटीमध्ये जाऊन वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाऊन अवयवदानाविषयी जनजागृती आम्ही करत असतो. राजकीय लोकांचा राजकीय लोकांना आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारण हे पुढं आहे आणि राजकीय व्यक्तींनी जर इच्छा व्यक्त केली किंवा त्यांनी जर पुढे आले तर ते एक खूप मोठी गोष्ट होऊ शकते. त्यामुळं हे पनवेलचे आमदार आहेत प्रशांतदादा ठाकूर. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही त्यांच्याकडून अवयवदानाचा संकल्प करून घेतला आणि त्यांचा वाढदिवस जो आहे तो 6 ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस असतो. तो दिवस आम्ही अवयवदान संकल्प दिन म्हणून पनवेलमध्ये पाळतो आणि बरेचसे जण त्या दिवशी अवयवदानाचा संकल्प घेतात. पंढरपूरच्या वारीमध्ये मी आणि माझी टीम गेले 11 वर्षापासून जात असते. सुरुवातीला आम्ही माहिती पत्रकांचं वाटप केलं. भारुडाच्या माध्यमातून, पोस्टरच्या माध्यमातून, ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून अवयवदानाविषयी आम्ही वारकऱ्यांपर्यंत जातो आणि त्यांना आम्ही अवयवदानाची माहिती देतो. सगळ्यात महत्वाचं, वारीमध्ये वातावरण इतकं चांगलं असतं आणि जे काय आहे ते तुम्ही जर पांडुरंगाशी जर कनेक्ट केलं तर ते खूप जास्त अपील होतं. बरेचसे वारकरी तर सांगतात की तुम्ही काय ही गोष्ट सांगता. अ, दानाचं महत्व तर संतांनी सांगितलेलं आहे किंवा बऱ्याचशा अच्छा, संतांनी ह्या संतांनी. गोष्टी अगोदरच सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीचं हे पंढरपूरच्या वारीमध्ये अवयवदानाचं काम आमचं चालू आहे. बरेचसे जण संकल्प घेत आहेत. याच्यामध्ये सोबत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोग्य सेवा वारकऱ्यांना उपलब्ध करून देतो. त्यांची चरण सेवा करतो. त्यामुळे आमची जी तरुण मुलं माझ्यासोबत येत असतात त्यांच्यामध्ये एक वेगळा संस्कार या निमित्तानं घडला जातो. वारकऱ्यांमध्ये अवयवदानाविषयी नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही ऑनलाईन सर्व्हे कंडक्ट केला 2022-23 मध्ये आणि जवळपास 2,500 वारकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि आपण बघता की जवळपास सगळाच एरिया जो ब्ल्यू आहे तो पॉझिटिव्ह आहे. तर खूप 60 ते 70% लोक वारकरी या अवयवदानाशी संमती देतात, त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करतात. बरेचसे कीर्तनकार, प्रवचनकार हे आम्हाला सांगतात की आम्ही हा विषय समाजापर्यंत आमच्या पद्धतीने घेऊन जाऊ. आणि मला वाटतं त्याच्यातून अवयवदानाची चळवळ जी आहे ती मागच्या 8-10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. माझ्यासोबत सुरुवातीपासून काम करणारे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते आता याच्यामध्ये अगदी निष्णात झालेले आहेत आणि ते स्वतः जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी अ, व्याख्यानं देतात. अवयवदानाविषयी जनजागृती लोकांमध्ये करत आहेत. अ, हे NTORC मी मगाशीच सांगितलं. यावर्षीच्या वारीमध्ये आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांना टार्गेट केलं होतं आणि सासवड, इंदापूर, अकलूज, बारामती अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर बद्दल माहिती दिली होती. वारीमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा मान्यवरांना आम्ही याच्याबद्दल माहिती दिली. सेलिब्रिटीजला माहिती दिली आणि त्या सगळ्या माध्यमातून एकंदरीत या NTORCच्या कन्सेप्ट बद्दल अ, खूप मोठी जागृती यावर्षी झाली आणि आता शासनानं तो एक मेजर थ्रस्ट एरिया म्हणून घेतलेला आहे आणि शासनाच्या पातळीवरती याच्यामध्ये प्रयत्न करत आहे. पनवेलमध्ये मी मागच्या काही दिवसात एक मोफत OPD गरीब रुग्णांसाठी चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये दर सोमवारी मी जे ट्रान्सप्लांटशी निगडीत किंवा पोटाच्या आजाराशी निगडीत जे काही पेशंट असतात त्यांना मी तिथे मोफत सल्ला देणं चालू केलेलं आहे. यांच्यातले काही पेशंट असतात तर त्यांना मी तिथे जे शक्य असतील त्यांचे तिथे ऑपरेशन करतो किंवा काही जणांचे मी सध्या DY पाटीलला घेऊन जाऊन करतो, ऑपरेशन्स करत असतो. ट्रान्सप्लांटसाठी आम्ही तिथून पेशंट गुजरातमध्ये सध्या पाठवत आहोत. काही दिवसानं पनवेलमध्येच ट्रान्सप्लांट चालू करण्याची आमची इच्छा आहे.
तर अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे. आणि ही सगळी प्रेरणा जी आहे ती एस-एस-वाय मधून मला मिळालेली. बरेचसे जण जुडलेले आहेत, पण जेवढे जुडलेले आहेत तेवढे कमी आहेत. त्याच्यामुळे आणखीन याच्यामध्ये सर्वांनी जॉइन करणं आवश्यक आहे. दरवर्षी सगळ्या गोष्टी अ, या गोष्टी चर्चा केल्या जायच्या, या गोष्टी बोलल्या जायच्या, की येणारा काळ गुरुजी बऱ्याच वेळेस म्हणायचे, की आपण कस्पमध्ये आहोत. म्हणजे सत्ययुग सुरू होणार आहे, कलियुग संपणार आहे. परंतु हा जो काळ आहे तो अत्यंत कठीण आणि वेगवेगळ्या स्थित्यंतरातून जाणारा काळ आहे. आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीचे स्थित्यंतर जे आहेत ते सध्या घडत आहेत. आणि त्याच्यामध्ये आपला एस-एस-वायचा फार मोठी गोष्ट आपण जगाला देऊ शकतो. तर त्यासाठी एक छोटा प्रयत्न म्हणून आपण वारीची सुरुवात करायला पाहिजे. मी नेहमीच मी मेंदूव्रत व्यक्तीच्या मनामध्ये काय असेल याच्याबद्दल असं सांगतात, की म्हणजे एखाद्या ठिकाणी जिथं सूर्य पोहोचू शकत नाही, तिथं कवीचं मन पोहोचू शकतं. आणि जेव्हा 2006 मध्ये मी दिल्लीमध्ये पहिला मेंदूम्रत पेशंट मी बघितला. त्याच्यासोबत मी जवळपास 36 घंटे त्या पेशंटच्या मॅनेजमेंटमध्ये होतो. त्याचे अवयव काढून घेतले, ते ट्रान्सप्लांट केले. आणि मग त्यावेळेस मला त्याच्या मनामध्ये काय चालत असू शकेल याच्याबद्दल काही विचार मनामध्ये आले आणि ते काव्यरूपानं मी त्यावेळेस 2006 मध्ये लिहिलेले आहेत. तर कदाचित तो म्हणत असेल, की मृत्यूचा हा मार्ग माझा, सुकर तुम्ही करून द्या. यंत्रांवरती जगवण्याऐवजी अवयवदान करू द्या, शांततेने मरू द्या. कारण व्हेंटिलेटरवरती हा पेशंट असतो. आणि त्यानंतर त्याचे वेगवेगळे आर्ग्युमेंट असतील आणि कदाचित त्याला असंही वाटत असेल, की तो असं म्हणत असेल, की शरीरातील अवयव माझ्या देतील जीवन रुग्णांना, प्रत्यारोपण करून त्यांचे मागे मला राहू द्या. जीवनातून जीवन फुलवू द्या, अवयवदान करू द्या, शांततेने मरू द्या. तर जीवनातून जीवन फुलवण्यासाठी अवयवदानाचं महत्व आहे. आपण बॉडी क्लास सगळ्यांनी बघितलेला आहे, की बॉडी क्लासमध्ये आपण जाणलेलं आहे, की हे शरीर माझं नाहीये. हे शरीराचा मी फक्त वापर करत आहे. आणि मग हे आपण वापर केल्यानंतर पुढे जर कुणाला त्याचा उपयोग होऊ शकतो, तर तो निश्चित उपयोग करून द्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं, की हे अवयवदान ही एक फार मोठी चळवळ बनायला पाहिजे. एस-एस-वायने याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. नानांनी जो एक उपक्रम चालू केलेला आहे, डॉक्टरांना एकत्र आणणं, तर खरोखर खूप चांगला उपक्रम आहे. आणि असं म्हणतात गुरुजी आपण म्हणायचं, की गुड थिंग हॅपन्स ऑटोमॅटिकली व्हेन गुड पीपल कम टुगेदर. तर आपण सगळेजण एकत्र येऊन अ, हे चांगलं काम आपण करायला पाहिजे. तर या ठिकाणी मी या माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम देतो. कुणाला जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. धन्यवाद. म्हणजे आपला हा सत्संग जो काही होता त्याच्यामध्ये म्हणजे प्रश्न येत गेले की प्रश्नाचं उत्तर पण आपोआप पुढे यायचं. मला पण तेच वाटलं होतं जेव्हा मेंदू मृत होतो, मग लोकांच्या मागण्या असतात की नाही, नाही बा आता हे म्हणजे जिवंत होतील किंवा आपण अजून काही ट्रॅकेक्टॉमी करू, अजून काहीतरी करू. आणि मग हे सगळ्यांनी निर्णय घेतला हा चुकीचा आहे. कारण माझे सासूबाईच्या वेळेस पण तसा तसा निर्णय आम्ही घेतला होता की नको बाबा हे म्हणजे पुढं वाढवण्यात अर्थ नाही. त्या पेशंटच्या यातना जरी त्याला कळत नसलं तरी यातना त्या शरीराला होतच आहेत. तेव्हा आपण इथं स्टॉप करायला पाहिजे. पण अगदी घरातले म्हणजे मुलीकडचे नातेवाईक म्हणजे नंदेच्या मुली वगैरे असं सगळ्यांनी तू खूप विरोध केला त्यावेळेस. आणि मग आम्ही काहीच करू शकलो नाही असं. तर मग म्हणजे तुम्ही जे बरोबर. म्हणजे प्रश्न यायचे ना, तर त्याचं उत्तर तुमच्या म्हणजे व्याख्यानातच होतं. त्याच्यामुळं म्हणजे खूपच छान झाला आजचा. आणि बरचसं असं कळालं की म्हणजे आम्हालाही सुद्धा वाटत होतं की मेंदूमृत झाल्यानंतर म्हणजे कदाचित तो व्यक्ती म्हणजे तरुण असेल तर तो परत जीवित होऊ शकतो का? तर नाहीच म्हटल्यानंतर अवयवदान किती महत्वाचं आहे.
जिवंतपणी तर आहे समजा, पण जिवंतपणी एखाद्याची इच्छा नसेल तर मेल्यानंतर कमीत कमी कितीतरी विद्यार्थी त्या म्हणजे त्या बॉडीवर अभ्यास करू शकतील. आज मुलांना, माझी मुलगी पण डॉक्टर झालेली आहे. मग मुलांना किती अडचण येतात की ज्यावेळेस त्यांना ते याला अभ्यासासाठी बॉडी मिळत नाही. म्हणजे किती महत्वाचं आहे की आपण त्याची माती करून टाकतो किंवा हे करून टाकतो. तर खूपच छान आजचा सत्संग झाला. अगदी पटले. मस्त. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अ, जय गुरुदेव, नमस्कार. जय गुरुदेव. नमस्कार. सर, माझा एक प्रश्न असा होता की अवयवदान ही चॅरिटी आहे, बरोबर. हा. पण मी असं ऐकलंय की काही जणांना जवळपास 15 लाख, 20 लाख, पण 25 लाख असा खर्च येतो, फुफ्फुस असेल किंवा इतर पार्ट बसवायला. तर तो खर्च इतका आहे का तो, असं? हो हो, कारण याच्यामध्ये कसं आहे की एकतर आता लिव्हरचं ट्रान्सप्लांट जर बघितलं तर साधारणतः एक 12 ते 15 घंटे सर्जरी चालते. बर. मग एवढी मोठी शस्त्रक्रिया, त्याच्यामध्ये लागणारं सामान, त्याच्यामध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, तर अत्यंत क्रिटिकल असतं. मशिनरीज लागतात, टेक्नॉलॉजी असते, बरोबर. आणि त्याच्यामुळं तो खर्च होतो. निश्चित हा खर्च कमी करता येऊ शकतो. त्याच्यामुळं शासनानं याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि जर तसं जर झालं तर खर्च हा कमी करता येऊ शकतो. आता बरेच म्हणजे 10 लाखामध्ये ट्रान्सप्लांट उपलब्ध झालेले आहे काही ठिकाणी. अ, अच्छा. त्याची माहिती नसते, आणि काय होतं की अशा ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असल्यामुळं प्रमाण त्याचं कमी आहे. पण गुजरातमध्ये मी जे सेंटर सांगितलं, IKDRC नावाचं सेंटर आहे, तिथं मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सप्लांट होतात आणि तिथं एकही पैसा घेतला जात नाही. मोफत अच्छा. ट्रान्सप्लांट केले जातात. हो. हम्म. धन्यवाद. जय गुरुदेव डॉक्टर साहेब. जय गुरुदेव. हा, हे बघा, आपण तुम्ही जसं ब्रेन डेड डिक्लेअर करताय तसं माझ्या म्हणजे माझ्या वडिलांच्या बाबतीत हे घडलं होतं की शेवटचा श्वास, उभा श्वास म्हणतो ना, घरघर आवाज, म्हणजे हा असं हा. खराटे देत ना, हे हे आणि मग तेव्हा डॉक्टर सांगितलं की आता हे 22 किंवा 24 तास आहे जास्तीत जास्त काय. बरोबर आहे. तर इट वॉज दॅट 24 तासाने गेले ते. तर कॅन यू, तुम्ही आता जसं ब्रेन डेड डिक्लेअर करताय तसं हे हे बी करू शकता का, असं माझं प्रश्न. नाही हे नाही, घरघर त्याला आहे ना, हा हा. की घरघर आहे. आपण ऐकलं की आता शेवटची घरघर लागली नंतर जातोय माणूस. मग आता बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे की हे आता तेव्हा जर आम्हाला कळलं असतं तर एनीबडी विल डू, की बाई ठीक आहे आता, आणि वयस्कर झाले असतात तर हे जर तुम्ही लिगल टर्मिनॉलॉजी मध्ये आणलं तर कसं होईल, असं माझं प्रश्न तसं शक्य नाहीये, कारण काय होईल की मग प्रत्येक जणच घरघर सुरू झाली की आपल्याकडं एखादा कायदा. आता मध्यंतरी एक एक्झाम्पल आहे. मी चेन्नईला होतो आणि त्यावेळेस चेन्नईमध्ये आम्हाला कॉल आला कोचीवरून की एक पेशंट ब्रेन डेड आहे आणि त्याचे ऑर्गन्स तुम्ही रिट्रीव्ह करू शकता. तिथं गेल्यानंतर कळालं की त्याचा तो मेंदूमृतच झालेला नाहीये. आणि मग आणखीन डिटेलमध्ये इन्क्वायरी केली तेव्हा कळालं की पेशंट ही एक स्त्री होती. आणि मग फॅमिलीचं म्हणणं होतं की तिला मार लागलेला आहे, डोक्याला मार लागलेला आहे, कोमामध्ये गेलेली आहे. आणि मग तिला जगून तरी काय उपयोग. म्हणजे जिवंत लाश घरामध्ये ठेवण्यापेक्षा तिला तिचे अवयव काढून टाका आणि तिला मरू द्या. पण असे पेशंट बऱ्याच वेळेस बाहेर येतात. म्हणजे आपण बघतो की कोमामध्ये गेलेले काही जण 6 महिन्यानंतर, वर्षानंतर परत येतात आणि चांगले होतात. माझे एक मित्र आहेत सिनियर, ते कोमामध्ये होते जवळपास 1 वर्ष. मेंदूला मार लागलेला होता आणि आता ते सर्जरी करतात. परभणीमध्ये आहेत ते, आजही सर्जरी करतात. तर आहे. पण कोमा. डॉक्टर साहेब, हा. ब्रेन ब्रेन हा टोटली अजूनही म्हणजे फार आपलं आउट ऑफ कॅपॅसिटी आहे. पण घरघर ही डेफिनेटली डेथकडे जाणारी आहे, यावर तुम्ही का हा, म्हणता? तर त्याच्यामध्ये कार्डियक डोनेशन आफ्टर कार्डियक डेथ हे करता येऊ शकतं. म्हणजे ज्या वेळेस त्याचा तो पेशंट जर ओटी मध्ये, हॉस्पिटलमध्ये असेल, तर त्या व्यक्तीचं हृदय बंद पडलं की, हृदय बंद पडल्याशिवाय काही नाही करता येत. पण हृदय बंद पडलं की त्याचे अवयव आपण काढू शकतो. त्याला डोनेशन आफ्टर कार्डियक डेथ म्हणतात. तर ते पॉसिबल आहे. फक्त त्याला जी मशीन लागते ना, ती मशीन सर्वत्र उपलब्ध नाहीये. आणि त्या पद्धतीच्या ट्रान्सप्लांटचे रिझल्ट पाहिजे तेवढे आणखीन चांगले नाहीयेत.
तर त्याच्यामुळे ते अ, त्याला मान्यता आणि आहे. आता डॉक्टर साहेब, आता नुकतंच मी आपले सांगलीचे फार प्रसिद्ध आय सर्जन डॉक्टर आहेत, ते म्हटले आय डोनेशन प्रचंड झालंय, पण स्किन डोनेशनवर स्वतः डॉक्टर बोलले. आणि स्किनचा उपयोग विदिन म्हणजे अगदी 80% बस्ट, आणि त्यात लहान हो, मुलांना तर फार फायदा आहे. फार तर चांगलं आहे. ते, आणि स्किन इज अगदी कुठेही जखम दिसत नाही काय नाही, तर स्किन साठी त्यांनी फार प्रयत्न करायला लागले. आणि बरोबर. आणि त्यांनी म्हटले की दिल्लीवाले सांगलीतनं घेऊन गेलेले आहेत. म्हणजे सांगलीत त्यांनी प्रचंड हे गाजवलंय अवेअरनेस केली आहे. लोकांना. हा. बरोबर. आता ते मी सहज आमचे आय स्पेशलिस्ट सर्जन मित्र आहेत माझे, तर ऐकलं त्यांना. आणि एक त्यांनी दुसरं एक सांगितलं की जसं तुम्ही म्हटलं ना स्पॅन मध्ये, तर श्रीलंकामध्ये डेड बॉडी हे गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी धरली जाते, ते अगदी लोक बरोबर. आणि वन ऑफ द बेस्ट एक्सपोर्टर ऑफ, आणि ते विकतात बरं का. श्रीलंका ही जगात मोठ्यात मोठ्या प्रमाणानं बॉडी ऑर्गन्स विकणारी एक एक देश आहे, त्यांची मोठी आवक आहे. बरोबर हे आहे. मला अगदी बरोबर. त्यांच्याकडनं कळालं. एनिवे, थँक्यू सर. बरोबर. जय जय गुरु. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आणखी एक विचारायचं होतं की आता समजा बेवारस किंवा असं, किंवा ज्यांचं कोणीच नाहीये, मग सरकार अशा वेळी निर्णय नाही का घेऊ शकत? बेवारस ज्या बॉडी असतात ना, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्या आता इथे केईएम किंवा सायन नायर मध्ये असतात. तर त्या हा. 3 महिन्यापर्यंत त्यांना ते कायद्यानुसार ठेवावे लागतात. 3 महिन्यानंतर त्यातल्या काही बॉडी ते मॉर्चरीमध्ये चांगले नसतील तर त्याला ते हे करतात. अदरवाईज डिसेक्शनसाठी वापरल्या जातात त्या बॉडी. मुंबईमध्ये त्याच्यामुळं देहदान मुंबईमध्ये थोडं डिफिकल्ट आहे. बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला जातो की मग हॉस्पिटल कॉलेजवाले खूप त्रास देतात वगैरे. तर ऑलरेडी अनक्लेम बॉडीज एवढ्या असतात त्यांच्याकडे की नवीन बॉडी कुठं ठेवायच्या हा प्रश्न पडतो. पण पेरिफेरीला मात्र तसं नाही. पेरिफेरीला आता नवीन मेडिकल कॉलेजेस झालेले आहेत. तिथं मुलांना शिकण्यासाठी बॉडी लागते. मग पेरिफेरीला अवयव त्यांची देहदानाचा उपयोग होतो. मला तर असं वाटत होतं की जर समजा त्या स्टेजला माणूस असेल आणि मुंबईला जर आपण शिफ्ट केलं तर जास्त फायदेशीर होईल असं वाटत होतं, पण ते नाही, नाही, नाही. तसं नाही. देहदानासाठी फार कडक नियम आहेत. म्हणजे काही काही मेडिकल कॉलेजेसमध्ये तर तुम्हाला अगोदर जाऊन त्यांना सांगावं लागतं. म्हणजे केईएम मध्ये जर तुम्ही बघितलं तर केईएम मध्ये तो रूलच आहे की अगोदर तुम्ही जाऊन तिथं नोंदणी करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही हे सांगा, तेव्हा तुमची बॉडी आणि ती तुमची तुम्हाला आणून द्यायची. त्याच्यासाठी काही असं गव्हर्नमेंट काही अँब्युलन्स पाठवेल वगैरे नाही. तुम्हाला ती बॉडी तिथे घेऊन जावी लागते आणि तिथे द्यावी लागते. आता तुम्ही पेरिफरी म्हटलंय, ते काय लॉंग फॉर्म त्याचा? काय? आता तुम्ही ह्या 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 संस्थांना जोरूया म्हटलं, त्यात तुम्ही पेरिफरी असे काहीतरी शब्द वापरला. पेरिफेरी पेरिफेरी म्हणजे बाहेरच्या, दूरच्या, ज्या आता जसं मुंबई हे सेंट्रल प्लेस झालं. अच्छा, सेंट्रल आणि पेरिफेरी असा तो शब्द. म्हणजे दूरचे जे मुख्य केंद्र जे अच्छा. आहे त्याच्या आजूबाजूचे केंद्र, छोट्या जागा, छोट्या. त्याला लॉंग फॉर्म आहे का, इंग्लिश आहे, वर्ड काय नाही, आहे? नाही, नाही. पेरिफेरी हा शब्द आहे म्हणजे हा एक मी शब्दच आहे. मी पहिली